अहम शब्दाचे विचारपूर्वक मुख्य व बाद समानाधिकरण. मुख्य समानाधिकरण आणि बाद समानाधिकरण. श्री गुरु हे शिष्य, आता प्रथम तुला अहम शब्दाचा विवेक सांगतो. अहम म्हणजे मी या शब्दाचा विवेक तुला सांगतो. म्हणजे तुझा संशय दूर होऊन जाईल. आवाज जेव्हा मी असे म्हणतो तेव्हा त्या मी शब्दाचा अर्थ कूटस्थ आणि आपले स्वतःचे स्वरूप असा आहे. मी या शब्दाचा अर्थ काय? कूटस्थ आणि आपल्या आभासाचे स्वरूप असा आहे. मेहून या एकाच शब्दाने जसे पती व पत्नी या दोघांचे ग्रहण होते, त्याप्रमाणे मी या शब्दाने कूटस्थ आणि आभास या दोघांचेही ग्रहण होते. बरोबर आहे. मी या शब्दाने कोणाचं ग्रहण होतं? आणि आभास या दोन्ही शब्दांचं ग्रहण होतं. आता कूटस्थ आणि आभास या दोघांच ब्रह्मरूपता सांगितली म्हणजे झाले काय? कूटस्थ आणि आभास या दोघांच ब्रह्मरूपता सांगितली म्हणजे झाले ना. जो कूटस्थ आहे तो स्वतः ब्रह्मरूपच आहे ना. हे तर मान्य आहे ना तुम्हाला सगळ्यांना. कूटस्थ म्हणजे चैतन्य, कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य दोघांमध्ये चैतन्य आहे. हे दोघेही काय आहेत? चैतन्य आहेत. त्याच्यामुळे दोघांमध्ये एकता व्हायला काही अडचण नाही. बरोबर आहे. त्यात कूटस्थ ब्रह्मरूप आहेच हे तुला मान्य आहे. मग आता अडचण काय? की आवाज ब्रह्मरूप कसा आहे ना. आवाज हा ब्रह्मरूप कसा, एवढीच आहे. कसं आपण चाललो? मी या शब्दाचा अर्थ काय? कूटस्थ आणि आभास. बरोबर आहे. हे दोघे ब्रह्मरूप आहे असं सांगायचं आहे. पण यापैकी जो कूटस्थ आहे हा ब्रह्मच आहे हे सगळ्यांना मान्य आहे. याच्याविषयी कोणाचा विरोध नाही. मग राहिला कोण? आभास. मग हा आभास ब्रह्मरूप कसा हे सिद्ध केलं की काम भागणार आहे. बरोबर आहे. चला, तो आभास ब्रह्मरूप कसा एवढीच अडचण आहे. त्याचे समाधान असे की आभास आपल्या स्वरूपाचा बाध करून ब्रह्माशी आपले ऐक्य जाणतो. काय करतोय आभास? काय करतो? आपल्या स्वरूपाचा बाध करायचा. तरच ब्रह्माशी त्याचं काय होईल? ऐक्य होईल. आपला स्वरूपाचा जर त्याला दुराग्रह असेल आहे ना, तर तो ब्रह्म होणार नाही. नाही, माझं स्वरूप धरून राहणार असं जर तो म्हणाल तर तो ब्रह्म होऊ शकत नाही. जशा तऱ्हेनं आम्ही तुम्हाला सांगतो, कोणी मराठा नाही, कोणी वंजारी नाही, कोणी माळी नाही, कोणी धनगर नाही, सगळेच काय? ब्रह्म आहेत. आता जो स्वतः ब्रह्मरूप मानला आहे, ज्याने ब्रह्माला जाणला आहे, त्याला याच्याविषयी काहीच प्रश्न पडत नाही. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनीच शूनिचैव स्वभाकेच पंडिताः समदर्शिनः. याचा अर्थ काय? विद्या आणि विनय याने संपन्न असणारा
ब्राह्मण, नंतर गाय, नंतर हत्ती, नंतर कुत्रा. स्वपाक म्हणजे चांडाळ म्हणतात, म्हणजे अत्यंत खालच्या पातळीवरचा माणूस, ज्याला कसलाच काय विवेक नाही, शुद्धता नाही, काहीच नाही, त्याला पूर्वीच्या काळात चांडाळ म्हणायचे. कुत्रे घेऊन तो शिकारीला जायचा. बस. तर हे सगळे भिन्न आहेत का एक आहेत? बाहेरची शरीरं पाहिली तर ते भिन्न वाटतात, पण ही भिन्नता कोणाच्या दृष्टीने आहे? लौकिक माणसाच्या दृष्टीने. बरोबर आहे ना? अज्ञानी माणसाच्या दृष्टीने ही भिन्नता आहे. पण ज्यांनी शास्त्र अभ्यासलं आहे, ज्याने गुरुचरणाची सेवा केली आहे, गुरुउपाशी जे राहिले आहेत आणि शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, त्यांच्या दृष्टीने हे नाही. त्यांच्या दृष्टीने गाय पण तेच आहे, ब्राह्मण पण तोच आहे, चांडाळ पण तोच आहे, कुत्रा पण तोच आहे, हत्ती पण तोच आहे. त्याच्यामध्ये एकमेव ब्रह्मचैतन्य आहे. जर बाह्य गोष्टींना तुम्ही धरून राहिलात, चिकटून राहिलात, दुराग्रही राहिलात, तर तुम्हाला कधीही एकता एक कणभर देखील सापडणार नाही. पण गुरु आणि शास्त्र सांगतोय त्याप्रमाणे त्याच्यामधल्या चैतन्याला जर तुम्ही पाहू शकलात तर तुम्हाला ह्याच्यामधला भेद आढळणार नाही. हे सगळे एकच आहे असं वाटणार. तशाच तऱ्हेने आभास हा चैतन्यच आहे. कसं आहे? आभास जर स्वतःच्या स्वरूपाला धरून राहिला तर तो ब्रह्माशी एक होऊ शकत नाही. आभासाने स्वतःच्या स्वरूपाला सोडलं तर तो ब्रह्मच आहे. बघा, खेड्यापाड्यामध्ये मजुरी करणारा एखादा माणूस आहे, बरोबर आहे, त्याला गाव प्यारा आहे आणि गावातलं काम, शेती, माणसं ह्याच्यामध्ये त्याला प्रेम आहे. तर तो लौकिक उन्नती करू शकतो का? नाही करू शकत. तो जर पुण्याला गेला तर त्याला काम मिळतं. तो ड्रायव्हरकी करेल, त्याची 2 तगडी मोठी मुलं झाली आहेत, त्यांनाही कुठेतरी लावून देईल. मग तिथे महिलांना पण कामं मिळतात, बायकोला पण काम लावून येईल. आणि जेव्हाला 2 वर्षांनी येईल तेव्हा त्याच्या बायकोच्या गळ्यामध्ये सोन्याचे दागिने, कानात चांगले सोन्याचे दागिने असेल, आणि तो देखील स्वतःची 4 चाकी घेऊन येईल की नाही येईल. हे आपण काय म्हणतोय, लौकिक समृद्धी त्याला प्राप्त झाली. पण त्याने म्हटलं असतं की मला माझं गावच बरं वाटतंय, मी नाही गावला, तर तो मजूरच राहिला असता ना. त्याचे आज पंजाने मजुरी केली, आज्याने मजुरी केली, वडिलांनी मजूर केली, आणि हाही मरेपर्यंत काय राहिला असता, मजूरच राहिला. मग त्याला काय करावं लागलं? त्याचं गाव सोडावं लागलं. जे प्रिय होतं, गाव ज्याच्यामध्ये त्याचं प्रेम होतं, ते गाव त्याला सोडावं लागलं. ते सोडावं लागल्यानंतर नोकऱ्या बिकऱ्या, कामं बिमं पटापटापटा त्याला मिळत गेली, पैसेही जमत गेली. त्याने स्वतःचं घर बांधलं, मुलांना त्यानं गाड्या बिड्या मिळवून दिल्या, बायकोला दागिने करून दिले, एवढं सगळं केलं. पण त्याच्यासाठी त्याला काय करावं लागलं? गाव सोडावं लागलं. समजलं ना? गाव ही त्याची पहचान होती, ओळख होती, बरोबर ना? आता ती ओळख त्याने सोडून दिली आणि पुणे आणि मुंबईच्या लोकांच्या त्या महासागरामध्ये आपणाला विलीन करून दिला, बरोबर आहे ना?
मग त्याला त्यावेळेला त्याची सगळी समृद्धी झाली. हीच या ठिकाणी गोष्ट आपण समजून घ्यायचं आहे. आपलं दरिद्रीपण कसं आहे, कशामुळे आहे, आपली पराधीनता कशामुळे आहे, अस्वातंत्र्य दुःख कशामुळे आहे, आपण अविद्येला कवटाळून बसलेलो आहोत. मिठी अशी गच्च मारलेली आहे की ती मिठी सुटतच नाही आहे. मग तुमच्या आतमधल्या ब्रह्मचैतन्याला काहीच अर्थ उरत नाही. कारण तुम्ही धरून त्या अवदसेला धरून महामायेला धरून बसलेले आहेत, तर तुम्ही मुक्त होणारच नाही ना. सांगतायत बघा, आवाज आपले स्वरूपाचा बाद अधोरेखा करा, करून ब्रह्माशी आपले ऐक्य जाणतो. बरोबर आहे. आणि ते त्याचे जाणणे यथार्थ आहे. बरोबर आहे. आता बघा, बाद शब्दाचा अर्थ काय, बाद शब्दाचा अर्थ काय, नष्ट होणे असा अर्थ नाही. बाद याचा अर्थ काय, नष्ट होणे असा नाही. बाद म्हणजे काय, दृढ मिथ्यात्व निश्चय म्हणजे काय. बाद होणे म्हणजे निश्चय आहे. कशाचा निश्चय आहे, खोटेपणाचा निश्चय. हे खोटं आहे असा निश्चय. पण तो निश्चय कसा असला पाहिजे, तो दृढ. दृढ म्हणजे कोणी टपली मारली की ताबडतोब बदलला असलं नाही. कोणी काय म्हटलं की ताबडतोब बदलला, कोणी काय पैसे दिले का बदलून पडला असलं नाही. ठाम जे आपण म्हणतो ना, ठाम निश्चय असला पाहिजे की नाही हे खोटंच आहे. तर काय बाद म्हणजे काय, दृढ मिथ्या निश्चय. बाद हा काय निश्चय आहे, कशाचा, मिथ्यापणाचा निश्चय आहे. पण मिथ्यापणाचा निश्चय हा तात्कालिक नाही, तो दृढ, कधीच न बदलणारा अशा तऱ्हेचा निश्चय झालं. दृढ मिथ्यात्व निश्चय लाल केला का, आणि परीक्षेमध्ये लिहिलं का बाद. आता त्याच्यासाठी उदाहरण सांगतायत. भिंतीवर काढलेला सर्पाचा बाद होणे म्हणजे काय, बाद होणे म्हणजे काय, तो भिंतीवर दिसतो की नाही, दिसतो की नाही, दिसत असतो, दिसतो तसा खरा नाही, मिथ्या आहे असा निश्चय होणे. आमचे पेंटर महाराज काय करतात, कोणाचं लग्न आलं की दोन बाजूला ते भालेवाले पुरुष काढतात की नाही, काढतात की नाही, मग काढतात आहे ना, काढतात, स्वागत असो वगैरे लिहितात. आता ते दोन भालेवाले पुरुष खरे आहे का खोटे आहे, कसं काय, ते चित्र आहे म्हणून ना. जवळ जाऊन तुम्ही बघितला त्याच्या भाल्याला धार आहे की नाही, त्याचा खरोखर हात आहे की नाही, तर ते वाटतं का चित्रच आहे. मग तुम्ही काय करता, निश्चय करता की हे खोटं आहे, की ते भालदार नाही आहे, ते दोन्ही भालदार नाही आहे. बरोबर आहे ना. समजा तुमच्या समोर खरा माणूस भाला घेऊन आला तर तुमची पळापळ होईल की नाही, सांगा. होईल ना. खरा माणूस जर भाला घेऊन आला तर पळापळ होऊन. पण ज्या दरवाजासमोर दोन भालदार, पेंटरने चोपदार का भालदार काय म्हणणार, चोपदार, भालदार चोपदार उभे केले, तर त्यांना तुम्ही घाबरत नाही ना. सगळी मंडळी नाचत असतात, गात असतात, आनंदात राहत असतात. भीती नावाची गोष्ट नसते. भीती नावाची गोष्ट का नसते, कारण ते खोटे पडलेत, त्यांना तुम्ही खोटं ठरवलंय. ज्या वेळेला तुम्ही समोरच्या गोष्टीला खोटं ठरवता तेव्हा त्याची भीती दिसत नाही. यूट्यूबमध्ये खरे साप असे वळवळताना दिसतात. नुसतं बघितल्याबरोबर सुद्धा भीती वाटते, बघितल्याबरोबर सुद्धा भीती वाटते, तरी पण आतमध्ये निश्चय असतं की हे चित्र आहे, याला घाबरण्याचं काय कारण नाही. पण खरा आला
ताबडतोब पळापळ होते की नाही, होय ना. तर मग खरं झाल्यानंतर काय असतं, भीती, आणि खोटं ठरवल्यानंतर अभय. हे लक्षात येते का? तर म्हणून ज्याच्यापासून तुम्हाला भीती वाटते, त्रास होतोय, क्लेश होतोय, त्याच्यावर एकदा शिका मारलात तुम्ही काय की खोटा आहे म्हणून, की ते संपलं काम त्याचं. चला, भिंतीवर काढलेला सर्पाचा बाध होणे म्हणजे दिसत असला तरी दिसतो तसा खरा नाही, मिथ्या आहे असा निश्चय होणे. त्याप्रमाणे बुद्धी संबंधाने बुद्धीचेच कर्तृत्व, भोक्तृत्वादी संसार धर्म माझे ठिकाणी दिसतात मात्र. काय दिसतात मात्र, ह्याला महत्वाचं आहे. पण ते धर्म माझे नाहीत. माझे नाहीत मग कोणाचे आहेत? उत्तर पण दिलं, बुद्धीचेच आहेत. का? कारण सच्चिदानंद ब्रह्माचे मी प्रतिबिंब आहे, म्हणून मी बिंबाप्रमाणे सच्चिदानंद स्वरूप आहे. बरोबर आहे ना? कसा विचार केला तो बघितलं का? काय बुद्धीच करते, बुद्धीच भोगते. कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे धर्म कोणाचे आहे ना? पण त्याच्यामध्ये जो आभास आहे, या बुद्धीमध्ये आभास आहे, तो बुद्धीच्याच घरात राहतोय ना. काय? तो बुद्धीच्याच घरात राहतोय ना. मग बुद्धी जे जे करेल ते सगळं त्याच्यावर आलं का नाही आलं? आलं ना. बुद्धीला पकडून नेलं तर त्यालाही पकडून नेतील. बरोबर आहे ना? बुद्धीवर आरोप झाला तर त्यालाही आरोप. का? असं कसं? बुद्धी निराळी आणि मी निराळा. अरे बुद्धी निराळी आणि तू निराळा तर घरातून बाजूला होती, त्या घरात का राहिलास? बरोबर आहे ना? काय ना? त्या घरात तू राहिलेला आहे, मग त्या घरात जे जे काय होईल ते सगळे तुझ्यावर येणारच आहे. बरोबर आहे. मग त्यानं काय ठरवलं पाहिजे? म्हणून त्या बुद्धीला काय ठरवलं पाहिजे? बाधित केलं पाहिजे. मग त्याच्याबरोबर प्रतिबिंबही गेलं ना, है ना? मग शेवटी राहिला कोण? कूटस्थ. बरोबर आहे ना? जीव जीव म्हणजे काय? कूटस्थ. बुद्धी किंवा अविद्या आणि आभास. बरोबर आहे ना? बुद्धी अविद्या बंद केलं की आभास जातो. आभास झालं की त्याचं स्वरूप काय? प्रतिबिंब गेलं की ते प्रतिबिंब जातं कुठे? बिंबात. बरोबर आहे ना? तर स्वतःचं जे स्वरूप आहे बुद्धीला धरून राहण्याचं, ते बुद्धीला धरून राहण्याचं सोडलं पाहिजे त्याने. हेच बाद आहे ना? मी खोटा आहे असा असेल बुद्धीमध्ये असलेला, मी खोटा आहे, बाद कर, मग तुझं खरं पण कुटस्थामध्ये दिसून येईल. भिंतीवर काढलेल्या सर्पाचा बाध होणे म्हणजे तो दिसत असला तरी दिसतो तसा करा नाही, मिथ्या आहे असा निश्चय होणं. अधोरेखा करा, मिथ्या आहे असा निश्चय होणे. त्याप्रमाणे बुद्धी संबंधाने बुद्धीचेच कर्तृत्व, भोक्तृत्व, ज्ञातृत्व, प्रमातृत्व हे सगळे जे धर्म आहेत, संसार धर्म, माझे ठिकाणी दिसतात मात्र. आभासाला बोलता आलं तो काय म्हणेल? हे सगळे कर्तृत्व, भोक्तृत्व हे धर्म हिचे आहेत. हिचे म्हणजे कोणाचे? बुद्धीचे आहेत, है ना? पण ते माझ्या ठिकाणी दिसतात मात्र. पण ते धर्म माझे नाहीत बाबा. बरोबर आहे? मग कोणाचे? बुद्धीचेच आहेत. हे अधोरेखा करा एवढ्यावर. मग तू कोण आहेस बाबा? मी प्रतिबिंब आहे. मग
मग मी बिंबाप्रमाणे सच्चिदानंद रूपच आहे ना. भाऊ तू कोण आहेस? मी प्रतिबिंब आहे ना. तू कोणापासून झालास? बिंबापासून झाला. मग स्वतःला बिंब म्हण की, है ना. बुद्धीमध्ये राहायचं आणि बुद्ध्याचं कर्तृत्व भोक्तृत्व माझं आहे असं म्हणायचं, हे चुकीचं आहे ना. मग तू आपला रस्ता बदल ना. रस्ता बदल म्हणजे काय? बुद्धीचा संबंध सोडून दे आणि कोणाशी संबंध जोड? कुटस्थाशी संबंध जोड. यालाच म्हणतात काय? जे आपणाला चिकटलंय त्याला बाद करणं आणि आपल्या स्वरूपाला जाऊन भेटणं. सच्चिदानंद ब्रह्माचे मी प्रतिबिंब आहे म्हणून मी बिंबाप्रमाणे सच्चिदानंद रूप आहे. अधोरेखा करा. सच्चिदानंद ब्रह्माचे मी प्रतिबिंब आहे म्हणून मी बिंबाप्रमाणे सच्चिदानंद रूपच आहे. अधोरेखा करा. उपाधीचा नाश केलात की प्रतिबिंब बिंबरूप होते, आहे ना. जिच्यामुळे तुला जीवत्वाचा काळिमा लागलेला आहे त्या बुद्धीला बाजूला सांग, है ना. मग तुझ्यामध्ये कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही, मर्त्य नाही, काहीच नाही. तू अनित्य नाही, विनाशी नाही, काहीच राहणार नाही. त्याच्यामुळे बुद्धीमुळे तुला हे सगळं आलेलं आहे. तू त्याचं सोडून दे, मग बघ तू कसा उज्ज्वल बनून जातोस. त्याप्रमाणे बुद्धी उपाधीचा संबंध सुटला म्हणजे सोडावा लागतो, समजून उमजून सोडावा लागतो. तर मी ब्रह्मरूपच होणार इतकेच नाही, तर आता प्रस्तुत म्हणजे वर्तमानकाली सुद्धा मी ब्रह्मरूपच आहे. अधोरेखा करा हे बात. तो काय करतोय? ब्रह्मा व्यतिरिक्त मला सत्ताच नाही, मी राहूच शकत नाही. ब्रह्मा व्यतिरिक्त मला सत्ताच नाही. आता महिलांना हे सगळं माहीत असतं. आरशामध्ये आता तुम्ही कुंकू लावतात की नाही? हे आरशात पण तुम्ही कुंकू लावलं ते थोडंसं वाकडं झालं, इथे झालं. कुठे मध्ये पाहिजे तर मग थोडंसं इकडे झालं. मग परत आरशामध्ये तुम्ही करताय. मग आता त्या आरशातल्या कुंकवाला नीट करता की स्वतःच्या डोक्यातल्या कुंकवाला नीट? बरोबर आहे ना. त्याला इकडे आहे, मग त्याला तुम्ही काय करता? इकडे असं चिकटवता. बरोबर आहे ना. स्वतःचं स्वतः करावं लागतं ना. बरोबर आहे. त्या आरशाला लावून काय उपयोग नसतो. स्वतःच्याच बाळाला कुंकू नीट करावं लागतं. तेच सांगतात इथे बघा. पाहणारा पुरुष आरशातील प्रतिबिंबाचे गंध नीट करण्याकरता आरशाकडे असा आरशाला हात लावत नाही. आरशाकडे हात घालीत नाही. तो आपल्या कपाळावरील गंध नीट करण्यात प्रवृत्त होतो. याचा साधा अर्थ काय? दुसऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न करू नका. आपले काही ते बदलून घ्या, आहे ना. आपल्यामध्ये सोशिकपणा आला पाहिजे, आपल्यामध्ये सहन करण्याची शक्ती आली पाहिजे. आता ती पोरं रात्री 12, 1, 2 बदक 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 चालू होतं. आता मी जाऊन बाहेर उठून माझी झोप खराब करून त्यांना सांगू का की बाबा रो बंद करा म्हणून? आता त्याला हौस आहे आणि त्याला प्रॅक्टिस करायची आहे म्हणून तो स्वतः जागतोय. 4 वाजता उठणार आहे तरी 2 वाजेपर्यंत काय करतोय? प्रॅक्टिस करतोय. तर मला सवय लावून घेतली पाहिजे ना. हे काय
ते बद चालू असताना सुद्धा काय करायचं, झोपायचं. नाही झोपत आली तर काहीतरी करत बसायचं. उगाच वारडाओरडी रात्री करण्यामध्ये बाकीचे सगळेजण उठतील ना, काय झालं काय झालं स्वामीजीला म्हणणार नाही. आणि स्वामीजीचा एकदा आवाज सुटला म्हणजे मग संबंध आश्रम जागा होणार ना. तर आपणालाच काय करून घ्यावं, वळण लावून घ्यावं. व्यवहारात समजलं का तुम्हाला? हे असंच आहे. तुम्ही बघितलं ना, तुम्ही त्यावेळेला वीट उचलली असते तर नक्कीच त्याचा तो मरून पडला असता तिथे. नाही नाही, मी तुम्हाला तेच सांगतोय. तो गेलाच असताना मरून गेला असता की नाही, आणि तुम्ही गेला असता. पण त्याच्यामध्ये स्वतःला जर अशा प्रसंगामध्ये ज्यावेळेला कड्यावर तुम्ही क्रोधाच्या आल्या किंवा कड्यावर निराशेच्या आलेल्या, त्यावेळेला स्वतःला सावरून घेणं हे महत्त्वाची गोष्ट. हे लक्षात येतं का? हे केलं तर ज्या काय गोष्टी घडत आहेत त्या आपल्या कानावर येत आहेत, ऐकू येतात. आपणाला तिकडे जावं लागतं, त्यांच्या माटीला जावं लागतं, त्यांच्या सावड्याला जावं लागतं. त्याच्यामध्ये आपला वेळ वाचला असता, पोलिसांचा वेळ वाचला असता, सगळं लक्षात येत आहे. होळला आता आमच्या 2 घटना झाल्या आहेत. नवरा बायकोचं दोघांनी फाशी लावून घेतली, एका पाठोपाठ एक. मूर्खता आहे की नाही? उपाधीचा नाश झाल्यानंतर प्रतिबिंब बिंबरूप होते. त्याप्रमाणे बुद्धी उपाधीचा संबंध सुटला तर मी ब्रह्मरूपच होणार इतके नाही, तर आता प्रस्तुत काळी वर्तमान काळी सुद्धा मी ब्रह्मरूपच आहे. ब्रह्म व्यतिरिक्त मला सत्ताच नाही हे समजणं महत्वाचं. ज्या वेळेला पतीशिवाय मला सत्ता नाही हे पत्नीला कळतं, तिचं वागणं नॉर्मल असतं. ज्या वेळेला हे हक्काचं काम येतं, त्यांना जसा हक्क आहे त्यावेळेला मला देखील हक्क आहे. कल होणार. आरशात पाहणाराच गंध वाकडे दिसले तर पाहणारा पुरुष आरशातील प्रतिबिंबाचे गंध नीट करण्याकरता आरशाकडे हात घालीत नाही. तो आपल्या कपाळावरील गंध नीट करण्यास प्रवृत्तो. याचा अर्थ इतकाच की पाहणारा आरशातील प्रतिबिंबाचे मुख्य बिंबाशी ऐक्य समजतो, अधोरेखा करायला. बरोबर आहे. स्थाणूवरील, स्थाणू म्हणजे सुकलेलं लाकूड आहे ना, खोड, सुकलेलं खोड. स्थाणूवरील पुरुष ब्रह्म निवृत्त झाला म्हणजे पुरुषाचा बाध करून पुरुष स्थाणू आहे असा निश्चय ज्याप्रमाणे होतो. रात्रीच्या वेळेला खोड आहे असं, त्याच्या सगळ्या फांद्या कापलेल्या आहेत आणि अंधार आहे, थोडंसं चांदण्याने दिसत आहे. त्यावेळेला तुम्हाला वाटतंय कोणीतरी चोर माणूस उभा आहे त्या ठिकाणी. पण ज्या वेळेला बॅटरी आणून तुम्ही बघता त्यावेळेला काय होतं आहे, त्याच्यामधला जो पुरुषाचा भ्रम झालेला आहे हा भ्रम नष्ट होऊन जातो. आणि मग तुम्ही काय करता, नाही रे ते खोडच आहे, सुकलेलं खोड आहे, झाड आहे, असं तुम्ही निश्चय करता की नाही. हा भ्रम बाजूला काढून खऱ्याचा निश्चय करणं. बरोबर आहे. म्हणजे पुरुषाचा बाध करून पुरुष स्थाणूच आहे. जो पुरुष मला दिसत होतो तो स्थाणू आहे, सुकलेला काष्ट आहे असा निश्चय ज्याप्रमाणे होतो त्याप्रमाणे बुद्धीचे ठिकाणी असणाऱ्या पण माझे ठिकाणी दिसणाऱ्या सर्व संसार धर्माचा बाध करून मी ब्रह्मरूप आहे असे आभासात ज्ञान होण्यास काही हरकत नाही. एवढं लाल करा, हेच सार आहे. काय बुद्धीचे ठिकाणी असणाऱ्या कर्तृत्व भोक्तृत्व वगैरे धर्म जे माझ्या ठिकाणी दिसतात ते सगळेच्या सगळे संसार धर्म मी बात करतोय आणि मी ब्रह्मरूप आहे
असे आभासाला ज्ञान व्हायला काही हरकत नाही. आणि हे तर महत्त्वाचं आहे. इथे काही उपोषण करावं लागत नाही, फुलं जमवावी लागत नाही, देवबाप्पाला आणावं लागत नाही. देवबाप्पाला काही अनुष्ठान दिलं का एवढे हातभर लांब वस्तू विकत आणा म्हणून काय करतोय, चिठ्ठी देऊन देतो. अशा वस्तूची काही जरुरी नाही आहे. विटा आणा, शेण आणा, यज्ञकुंड बनवा, हवी आणा, तांदूळ आणा, नंतर गहू आणा, तीळ आणा, काही जरूर नाही. इथे बसायचं, गुरुच्या समोर बसायचं आणि काय करायचं, आपला आपण निश्चय करायचा. काय करायचं तो निश्चय कसा करायचा ते सांगितलेलं आहे. काय बुद्ध अधोरेखा केली, ज्याप्रमाणे बुद्धीच्या ठिकाणी असणाऱ्या कर्तृत्व, भोक्तृत्व, ज्ञातृत्व, पिता, माता, स्त्री जे जो काय आहेत, माझे ठिकाणी दिसणाऱ्या सर्व संसार धर्माचा बात करून, बात केल्यानंतर काय, मी ब्रह्मरूप आहे असे आभासास ज्ञान होण्यास काही हरकत नाही. आभासाने असंच म्हटलं पाहिजे की मी ब्रह्मरूप आहे. जे माझ्यावर काय दिसतंय ते माझं नाही आहे, ते कोणाचं आहे, बुद्धीचं आहे. आज सगळे खेळ कोणाचे आहेत, बुद्धीचे. मी खेळच नाही करणार आहे ना. सगळं काही दिसून सुद्धा न खेळणारा तो कोण आहे, देव आहे ना. बरोबर आहे ना. असून ब्रह्मचारी, बोला, सर्व भोगधारी असं काहीतरी आहे बघा. हा, भोग भोगून ब्रह्मचारी. हा, तुका म्हणे नटनारी, भोग भोगून ब्रह्मचारी. बाहेर भोग असं वाटतंय है ना. गवळणी बरोबर नाचतोय, गवळणीचं शिंक तोडतोय, गवळणीमध्ये काय दूध चोरतोय, गवळीमध्ये लोणीचे खातोय, पोरांना घेऊन गवळ्याच्या वर जाऊन शिके तोडून करतोय, म्हातारीची काय करतोय, केस बांधून टाकतोय. हे सगळे नाटकं करताना दिसतोय. ठीक आहे ना. पण जाणणारे काय जाणतात, हे काहीच तो करत नाही है ना. बात करून ज्याच्याशी ऐक्य होते त्याच्याशी बाद समानाधिकरण अधोरेखा करा. बुद्धीच्या ठिकाणचे सगळे धर्म आहेत हे आपल्यावर दिसतात, त्यांना नाकारायचं हेच बाद आहे. हे माझं नाही आहे ना. ही माझी गोष्ट नाही, हा माझा, याच्याशी माझाच संबंध नाही, हे तुम्ही नाकारलत. मग तू कोण आहे, मी ब्रह्मरूप आहे. की तुमचं एकत्व कुटस्थाशी होतं. मग हे तुमच्या निश्चयावर आहे, समोरच्या सगळ्या गोष्टींना खोट्या ठरवण्यावर आहे आणि तुमच्या योग्य खऱ्या स्वरूपाचा बोध करून घेण्यावर आहे. तुम्ही तुमच्या स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचा बोध करून घेतल्यानंतर तुम्ही स्त्री राहत नाही, तुम्ही पुरुष राहत नाही, तुम्ही मराठा राहत नाही, तुम्ही वंजारी राहत नाही, तुम्ही दुसरे कोणी माळी कोळी कोणी राहत नाही, लंगडे लुळे पांगळे रोगी कोणी राहत नाही. निखोळ शुद्ध ब्रह्मस्वरूप होतात. आता तुम्ही म्हणाल की ही जी प्रतीती होती त्याचं काय करायचं. ही प्रतीती होणार आहे, प्रतीती होते तोपर्यंत काय प्रारब्ध आहे असं समजावं लागतं है ना. पण मग हे क्लेश वाढू नये, विवेक यावा, हे अशा तऱ्हेने बसणारी लोकांच्या मनामध्ये विवेक राहील आणि विवेक राहिल्यामुळे त्यांच्याकडून
अनुचित अशा तऱ्हेच्या गोष्टी घडणार नाही. पंखा नाही लागत का? नाही लागत. लाईट नाही का? कोणाला घाम आलाय. आता चला, बात करून ज्याचे ज्याच्याशी ऐक्य होते, ज्याचे म्हणजे आभासाचे, ज्याच्याशी म्हणजे कूटस्थाची ऐक्य होते, त्याच्याशी बाद समानाधिकरण आहे ना. त्याला काय म्हणायचं? बाद समानाधिकरण म्हणायचं. आणि ज्याचे ज्याच्याशी सदा ऐक्य असते त्याचे त्याच्याशी मुख्य समानाधिकरण म्हणतात. शब्द कुठले आहेत? शब्द कुठले आहेत? समानाधिकरण हा शब्द आहे, है ना. समानाधिकरण कुठले? दोन. एक बाद समानाधिकरण आणि दुसरं काय? मुख्य समानाधिकरण. बरोबर आहे. बाद समानाधिकरण आणि काय? मुख्य समानाधिकरण. बरोबर आहे. आता बाद समानाधिकरण म्हणजे काय? आपल्यावर आलेले दुसऱ्याचे धर्म त्यागून द्यायचं आणि आपली नाळ ज्याच्याशी खरी जोडलेली आहे त्याच्याशी ऐक्य करायचं. बरोबर आहे. आणि मुख्य समानाधिकरण म्हणजे तिथे बाद करण्याचा प्रश्न येतच नाही. तो पण चैतन्य, कूटस्थ पण चैतन्य, ब्रह्म पण चैतन्य, कूटस्थ पण चैतन्य. या दोघांचं तर मुख्य अरे चैतन्य चैतन्य एकच आहे. काय चैतन्य चैतन्य एकच आहे ना. बरोबर आहे ना. मग इथे बाद करण्याचा प्रश्न येत नाही, है ना. ह्याला काय म्हणायचं? मुख्य समानाधिकरण. काय म्हणायचं? मुख्य समानाधिकरण कोणाचं होतं? ब्रह्म चैतन्य आणि कूटस्थ चैतन्य ह्यांची जी एकता केली जाते त्याला काय म्हणायचं? मुख्य समानाधिकरण. बरोबर आहे ना. आता आभास आणि ब्रह्म चैतन्य, बरोबर आहे ना. किंवा आभास आणि कूटस्थ यांच्या जर विचार केला तर आभासाला ते जे तू ज्याला धरून राहिलायस ना, बुद्धीला धरून राहिलायस, है ना, त्याच्यामुळे तुझ्यामध्ये तू भोक्ता झालेला आहेस, श्रोता झालेला आहेस, ज्ञाता झालेला आहेस. तर ते सोडून दे की. तो म्हणाला नाही सोडून देणार. नाही सोडून दिलं, बस तिथेच. मग जो कोणी जीव सोडून द्यायला तयार असेल, हे बुद्धीचा संबंध मी सोडून द्यायला तयार आहे, है ना. मग तो कूटस्थ म्हणतो. आणि कूटस्थ आणि ब्रह्माचं ते बिंब आणि प्रतिबिंब, बिंब आणि प्रतिबिंब हा भाव, याला कारण कोण आहे? बिंब आणि प्रतिबिंब याला कारण कोण आहे? कारण कोण? बुद्धी ना. असं काय करताय? बिंब आणि प्रतिबिंब हा जो भाव आलेला आहे हा कशामुळे आलेला आहे? बुद्धीमुळे आलेला आहे. तर ज्याच्यामुळे भेद आलेला आहे याला सोडून दिलं की हे प्रतिबिंब बिंबरूपच होऊन जातं. बरोबर आहे. आणि प्रतिबिंब बिंबरूप झाल्यानंतर हे तर मुळातच त्याच्याबरोबर एकच आहे ना. ज्या एकता होण्यासाठी ज्या गोष्टी प्रतिबंधवंत आहेत किंवा आड होत आहेत त्यांना त्यागावंच लागतं. बरोबर आहे. काही समझोता होण्यासाठी, है ना, यानेही अभिमान करतोय आणि हाही अहंकार करतोय. मग मध्यस्थ काय करतो? बाबा एवढं तू सोडून दे भाऊ. याला सांगतो की तू एवढं सोडून दे म्हणून. मग त्यांचं काय होऊ शकतं? बोलणं होऊ शकतं. बरोबर आहे. बाजारात गुराच्या बाजारामध्ये जावा किंवा भाजी घेणारं सुद्धा, भाजी विकत घेणारी आहे तर तुम्ही भाजी सांगितली
की ही कशी जोडी आहे, तर भाजीवाली सांगते 10 रुपये जोडी. मग आता तुम्ही म्हणता बाप एवढ्या जोडीला 10 रुपये, 2 रुपयाला देतेस का, तुमचं सांगणं. मग तुम्ही किती धरून राहिलात अभिमान, 2 रुपये. ती काय करून राहिली आहे 10 रुपये. मग आता काय होणार आहे, तुझं 2 रुपये धरून राहिलं, 2 रुपये देणार असशील तरच मी घेणार, आणि ही म्हणत असेल 10 रुपये देणार असशील तरच मी तुला देणार. मग आता व्यवहार होऊ शकतो का भाजी घेण्याचा? मग काय करावं लागेल, तुझा 2 रुपयाचा अभिमान सोड आणि याचा 10 रुपयाचा. मग ती काय म्हणतात, जाऊ देत, तुझंही जाऊ देत, माझंही जाऊ देत. याला काय म्हणतात, आपला अहंकार सोडणं. बरोबर आहे. मग 5 रुपये दे, 5 रुपयाने घेतेस का? 5 रुपयाच्या खाली 1 पैसा सुद्धा मी कमी करू शकत. ती म्हणते ठीक आहे घेते. ती मनात काय म्हणते, 5 रुपयाचा तर फायदा झाला. बरोबर आहे ना. पण इथे काय आहे की आपली बाजू धरून ठेवणारे जे असतात, दुराग्रही माणसं असतात, अहंकारी माणसं असतात, हे जोपर्यंत अहंकार सोडत नाहीत तोपर्यंत काहीच गोष्ट होत नाही, होतच नाहीत गोष्ट. तर या अहंकार सोडायला लावणारं, आता तुम्ही गावातून कधी गेलाय तर तो रस्ता डांबरी झालेला आहे, पाहतायत का तुम्ही? हां, पाहतायत ना. आता गावातली माणसं, ती दोन्ही बाजूची माणसं 3-4 पिढ्यापासून रस्ता होऊ देत नव्हतं, रस्ताच होऊ देणार नाही म्हणून. हां हां, चिखलातून जायला. आता बघा किती तुम्हाला चिखल नाही, काही नाही ना. तर तो अहंकारच सोडायला तयार नाही कोणी. मी नाही जाणार, माझी कशाला मी जागा सोडू, नाही मला काही गरज नाही असं म्हणायची ती शेप. मग आम्ही तिथे जाऊन तडजोड केली आणि दाखवून दिलं की काय करण्याची जरूर नाही आहे. तुमचीही जमीन आम्ही खात नाही, तुमचीही जमीन खात नाही. दोन्ही बाजूने आम्ही सगळं ते केकताड वगैरे काढलं, त्याचे मार्कआउट केलं, सगळं केलं आणि स्वतः पैसे घातले. त्याला थोडेसे ॲडव्हान्स दिले, थोडंसं तू कर बाबा, मिळतील तर देईल, नाहीतर तू दाम दिलं म्हणून समजत. आणि सुरू केलं. रस्ता तर झाला एकदम तिथपर्यंत होऊन गेला. आता सगळे जात आहेत, सगळं जात आहेत, काही नाही, त्रास नाही, काही नाही. आणि तो अभिमान ना, मी देणार नाही, मी देणार नाही, नाही तर ते देतील. आणि प्रत्येकाकडे गेलं तर सांगायचं ते सोडायला तयार नाही, आमची काही तक्रार नाही. याच्याकडे गेलं का ते सोडायला तयार नाही, आमची काही तक्रार नाही. आता अशा परिस्थितीत काम काय करणार, कसं काय करणार? ती तशीच राहिलं गाव. पण ज्या वेळेला आम्ही त्यांचा अहंकार सोडायला लागला की तुमचं नुकसान काहीच होत नाही, आम्ही करून देतो ना, काही न करता जेवढं आवश्यक आहे तेवढा रस्ता करून देतो, तुमची जमीन थोडीही धसणार नाही, नुकसान काय होणार. झालं ते काय सांगत, थोडक्यात सांगायचं काय, काही चांगलं काम करायचं असेल तर आपापला अहंकार हट्ट सोडावा लागतो. हा व्यावहारिक उपदेश. चला, कूटच सदैव ब्रह्मरूप आहे म्हणून कूटास्थाचे ब्रह्माशी मुख्य समानाधिकरण, हे घ्या, अधोरेखा करा. आणि आभासाच्या स्वरूपाचा बाध करून, काय आभासाच्या स्वरूपाचा बाध करून आभासाचे ब्रह्माशी बाध समानाधिकरण आहे. उदाहरण घ्या. आता उदाहरण मी देऊ शकलं नाही, हेच उदाहरण देत आहेत. बघा, याच्यासाठी उदाहरण, एका कुलगोत्रात जे कुटुंब असते त्या कुटुंबातील गृहस्थाचे जन्मापासून त्या कुलगोत्राशी ऐक्य असतेच ना. काय, जो ज्या कुळात आला आहे, ज्या गोत्रात आलेला आहे, त्या ठिकाणी कोणीही माणूस जन्माला आलं तर त्याचं बुडातच मुळातच त्या गोत्राशी कुळाशी ऐक्य असतात ना, आहे ना. म्हणून हे मुख्य समानाधिकरण आहे ना. पण
मुलगा गुग्यांचा आणि मुलगी राखांची, बरोबर आहे ना? तर मुलगा गुगे कुळात जन्माला असल्यामुळे तो गुगेच आहे ना, बरोबर आहे ना? पण मुलगी कोणाची आहे? मग तिला जर एकत्व करायचं असेल तर तिला काय करावं लागतं? हा, आपलं राख हे कुळ गोत्र त्यागावं लागतं. हे त्यागणार नाही, हे मी धरून राहणार आहे म्हटलं तर ती एकरूप होऊ शकत नाही. या कुळाचं आपला ह्याचा अनुभव आहे ना, सगळ्यांचाच अनुभव आहे ना. तर ती आपलं राख हे कुळ टाकते आणि नवऱ्याच्या कुळाशी आपलं नाव काय लावून जाते? गुगे गुगे लावून जाते. हे उदाहरण समजलं का? तसंच जो मुलगा ज्या कुळामध्ये जन्माला आलेला आहे ते कुळ त्याचा आहेच ठरलं ना. पण लग्न लागल्यानंतर त्या स्त्रीला काय काय आपलं कुळ सोडावं लागतं, बाद करावं लागतं, तरच ते तिचं नावही नवीन ठेवलं जातं आणि तरच ती एकरूप या कुळाशी होऊ शकते. बाद समानाधिकरण आणि मुख्य समानाधिकरण या दोन गोष्टी अशा तऱ्हेने समजावून सांगितल्या. याच न्यायाने कूटस्थाचे मुख्य समानाधिकरण आणि आभास ब्रह्महून भिन्न असला तरी त्या आभासाचे बाद समानाधिकरणाने ब्रह्माशी ऐक्य आहे. काय सांगितलं? आभास ब्रह्महून भिन्न असला तरी आभासाचे ब्रह्माशी ऐक्य करता येतं. कधी? बाद समानाधिकरणाने. बाद समानाधिकरणाने ब्रह्माशी ऐक्य आहे हे सिद्ध झाले म्हणून मी ब्रह्म आहे असे आभासाला ज्ञान होईल का नाही? होईल ना. मी ब्रह्म आहे असे आभासा ज्ञान होण्यास हरकत नाही. अधोरेखा केली. इतकेच नाही तर याप्रमाणे त्रैलोक्याचा बाद करून त्रैलोक्याचे ब्रह्माशी ऐक्य आहे असंही म्हणण्यास हरकत नाही. तसाच तऱ्हेने त्रैलोक्याचा बाद करून त्रैलोक्याचे देखील ब्रह्माशी ऐक्य आहे असे म्हणण्यास हरकत नाही. अधोरेखा करा. यालाच ऋषींनी म्हटलेले सर्वम खलु इदम ब्रह्म, सर्वम खलविदम ब्रह्म. याच अभिप्रायाने सर्व खलविदम ब्रह्म म्हणजे हे सर्व ब्रह्मच आहे असे वेदाने प्रतिपादन केले आहे. हे बघा, हा पंखा आहे ना, हा पंखा म्हणाला की मी पंखाच राहणार आहे तर त्याचा आकार एवढाच राहणार आहे, बरोबर आहे ना. त्याचं नाम काय? पंखा आणि रूप हे आहे. नामरूप याने धारण, नामरूप त्याने हृदयाशी कवटाळलं तर तो पंखाच राहतो. आणि तो म्हणाला की हे माझं नामरूप दिसतंय हे त्या महामायेचं आहे. माझ्यामध्ये मी जो पंखा आहे म्हणून जी सत्ता आहे ती ब्रह्मरूपाची आहे. मी ब्रह्म आहे तर हा व्यापक होऊन जातो, ब्रह्मरूप होऊन जातो. आणि ह्याने नामरूपाशी जर धरून राहिला तर हा काय होऊन जातो? पंखाच होऊन जातो, पंखाच राहतो. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर लहानपणामध्ये जखडून ठेवणाऱ्या गोष्टींना तुम्हाला त्यागावं लागतं तरच तुम्ही मोठं होऊ शकतात. याचं उदाहरण काय सांगितलंय? तुम्हाला भौतिक समृद्धी पाहिजे असेल तर मुंबई पुण्याला जावं लागेल आणि मुंबई पुण्याला जावं लागेल तर तुमचं प्रिय गाव त्यागावं लागेल. ज्याचे जे तुमचे संबंध आहेत, घट्ट नातं आहे ते सगळं तोडावं लागेल. आई वडिलांना तुम्हाला इथेच ठेवावं लागेल, बहीण भावंडांना इथेच ठेवावं लागेल, समारंभ वगैरे सगळे इथेच राहतील. पण तुम्हाला पुण्यामध्ये एखाद्या झोपडीमध्ये किंवा एखाद्या पत्राच्या ह्याच्यामध्ये जावं लागेल.
तेव्हाच तुमची समृद्धी त्या ठिकाणी होईल. मोठं व्हायचं असेल तर लहान असणाऱ्या गोष्टी जखडून ठेवणं, लहानपणात जखडून ठेवणाऱ्या गोष्टींना तुम्हाला त्यागावं लागतं, तरच तुम्ही मोठे होऊ शकता. नाही तर मोठे होऊ शकत नाहीत. मोठ्या होण्याच्या भयाने माणसं लहानपणाला काय करतात, घट्ट पकडून ठेवतात आणि मोठी होऊ शकत नाही. बरोबर आहे. चला, सर्वम खल्विदम ब्रह्म हे समजलं का? हा रुमाल आहे, नाम आणि रूप आहे. हा त्यागल्याशिवाय तो ब्रह्म होऊ शकत नाही. हे ग्लास आहे, नाम आणि रूप आहे. हे त्यागल्याशिवाय ते ब्रह्मरूप होऊ शकत नाही. हे टेबल आहे, टेबल हे नाव आणि त्याचं हे रूप, हे त्यागल्याशिवाय ते ब्रह्मरूप होऊ शकत नाही. म्हणून संपूर्ण त्रैलोक्यामध्ये नामरूप हा कोणाचा आहे? मायेचे अंश आहेत. आणि हे मायेचे अंश त्यागल्याशिवाय तुम्ही त्याच्यामधली सत्तारूप ब्रह्म होऊ शकत नाही. त्या ठिकाणी देखील काय? बाद समानाधिकरण. जीवाला जर मोठं व्हायचं असेल तर आपणाला लहानपणामध्ये जखडून ठेवणाऱ्या बुद्धीला, अविद्येला त्यागावं लागणार आहे तुम्हाला, तरच तो मोठा होऊ शकतो. त्याला पुढे